आधी मी घरातच होती. म्हणतात ना, चूल आणि मूल. चूल आहे. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सायकल दिवसभर चालवायची आणि मी बंजी जंपिंग केली. त्यावेळेस ती 350 फूट खाली पाणी होतं सगळं आणि मी वरून उडी मारायची होती. पण ते उडी मारताना मी योगाला महत्त्व दिलं. मी ओंकार साधना बोलली 3-4 वेळेस. त्याच्यानंतर त्याच्या आधी पण मी शीर्षासनाचा सराव केला आणि त्याच्यानंतर उडी मारली. नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आज जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आपण महिला दिनानिमित्त विशेष पॉडकास्ट घेत आहोत. तर आजचे पाहुणे आहेत आपल्या सौ नलिनी कड मॅडम. आपण त्यांच्याकडूनच त्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही आमच्या या व्यासपीठावर आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात तुमची ओळख करून द्या मॅडम. नमस्कार. मी नलिनी मधुकर कड, नाशिक. सायकलिस्ट, योग शिक्षक, त्याचबरोबर ट्रेकर. मॅडम, स्पोर्टबद्दल म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला स्पोर्टमध्ये आवड होती, ती कशी निर्माण झाली? लहानपणापासून तशी आवड होती मला. वडील माझे इन्स्पेक्टर होते, आबासाहेब देशमुख. ते मी लहान असताना त्यांना पण लवकर उठून वॉकिंगची सवय होती. ते ज्यावेळेस लवकर उठायचे तर त्यांच्याबरोबर मी पण उठत होती आणि त्यांच्यासोबत वॉकिंगला जात होती आणि मला तीच सवय अजूनपर्यंत आहे. म्हणजे मला लहानपणापासूनच उठण्याची आवड लागली आणि त्याचबरोबर मग स्पोर्ट्स त्याच्यामध्ये मी आली. आजच्यापर्यंत जो सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की सकाळी लवकर उठलं जात नाही, ते तुमच्या तो वडिलांमुळे मेन. तुम्हाला खूप सवय लागली ती. मॅडम, स्पोर्टमध्ये तुम्हाला आवड निर्माण झाली, तुम्ही स्पोर्टला पुढे कंटिन्यू केलं. तुमच्या आयुष्यातली पहिली अशी स्पर्धा सांगा आम्हाला की ती तुमच्या स्मरणात आहे. स्मरणात म्हणजे मी सायकलिस्ट आहे आणि नाशिकमधून काळाराम मंदिरापासनं ते अयोध्येपर्यंत जो सायकलचा प्रवास मी 12 दिवस केला, तो माझ्या कायम स्मरणात राहील. तुम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत गेला आहात स्पोर्टमध्ये, तर तुम्हाला असं वाटलं होतं की कधी की तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल बुवा असं? नाही, कधीच नाही. मी एक असं हसत-खेळत मी स्पोर्ट्समध्ये राहिली. पण एवढ्या उच्च पातळीवर जाईल असं मला कधी वाटलं कधीच नाही. वाटलं नाही. नाही. बरं, ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा तो हे मिळाला, म्हणजे तुम्हाला पहिल्या वेळेस संधी मिळाली ती तिथे जाण्याची, त्यावेळेस मनात काय विचार आले तुमच्या की आपण इथपर्यंत पोहोचलो असं? अ, सातत्य हे होतं माझ्यामध्ये आणि त्या सातत्यामुळेच रोज उठण्याचा सराव आणि रोज रनिंगचा सराव, सायकलिंगचा सराव ह्या नेहमीच्या सातत्यामुळे मला संधीचा फायदा म्हणता येईल आपल्याला, तो मला घेता आला. मॅडम, शिक्षण आणि खेळ यांचा समतोल कसा साधला तुम्ही? ते तुमच्या शिक्षणाबद्दल थोडी माहिती सांगा आणि त्याच्यात तुम्ही तो खेळाचा छंद किंवा खेळ कसा जोपासला? माझं शिक्षण जिओग्राफीमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे मला निसर्गाची आवड आहे. झाडं, फुलं, पानं, डोंगर, दऱ्या. जिओग्राफीमध्ये त्याचा अभ्यास झाल्यामुळे माझं त्याचं जवळीक मला त्या सायकलमुळे आली आणि त्यामुळे मी सायकलिंग रोजच करायला लागली. रोज वेगवेगळ्या ठिकाणी सायकलिंग करायला लागली आणि नाशिकमधील बरेच असे स्पॉट्स आहेत, की मी ते कॅप्चर करत असते माझ्या फोनमध्ये आणि ते टाकत असते आणि आपल्या नाशिकची माहिती आणि बाहेरील सर्वच माहिती माझ्या फोनद्वारे, Facebookद्वारे ती सर्वांपर्यंत पोहोचते आणि छान वाटतं मला ते एक. हे तुमचा अभ्यासामुळे पण तुम्हाला ती गोडी लागली त्या गोष्टीची आणि त्याच्यानंतर तुमचा तो छंद असा सगळाच एकत्रितरित्या हे करून तुम्ही ती गोष्ट तुमच्या हातून घडत असते. एक सामान्य गृहिणीपासून राष्ट्रीय खेळाडू पर्यंतचा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा मॅडम. आधी मी घरातच होती. अ, म्हणतात ना, चूल आणि मूल चूल आणि मूल. तसं होतं आणि ते गरजेचं पण असतं. जोपर्यंत आपली मुलं लहान असतात तोपर्यंत मला तरी वाटतं आपण मुलं 10वी-12वी पर्यंत आपण घरातले मुलांचा अभ्यास, मुलांचं जेवण वगैरे ते सगळं बघितलं पाहिजे. मी ते मुलांचं 10वी-12वी पर्यंत सर्व केलं आणि मग त्यानंतर मी बाहेर आली आणि मला माझ्या मिस्टरांचा आणि मुलांचा नंतर फार सपोर्ट आला, की मम्मीला जी आवड आहे ते ते ती
आधी मी त्यांना पाठिंबा करत होती मुलांना शाळेसाठी आणि स्पोर्ट्ससाठी. बरोबर. माझी मुलं पण स्पोर्ट्समध्ये होती. मी त्यांना घेऊन जायची 12वी पर्यंत गाडीवर. क्रिकेट आहे, स्विमिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे. सगळे त्यांना पण मी त्यांचे छंद जोपासले आणि त्यानंतर 12वी नंतर मुलांनी आईचं छंद जे आहेत ते जोपासले. जोपासायला मदत हो. केली त्यांनी. मॅडम 48,000 किलोमीटरचा आकडा ऐकून धक्का बसतो. तर हा प्रवास सुरू कसा झाला नेमका सायकलिंगचा? पहिल्या दिवसापासून? सायकलवर मी वडील माझे इन्स्पेक्टर नागपूरला होते. मी त्यावेळेस 7वी ला होते आणि त्यावेळेस मी शाळेत सायकलवर जात होती. म्हणजे आतापर्यंत जर मोजलं असतं तेव्हापासून तर मला नक्कीच 1-2 लाख सायकलिंग किलोमीटर झाली असती. पण त्यावेळेस मी 20 किलोमीटर, 25 किलोमीटर डेली सायकलिंग करत होती. कारण बरेच लांब अंतर होतं सायकलिंगचं आणि तो जो आवड आहे आणि ती जी सवय होती, ती नंतर कायम माझ्या मिस्टरांनी पण मला मदत केली आणि ते पण सायकलिंग करायचे. ॲक्चुअली घरामधून सुद्धा सपोर्ट्स आहे आणि बरोबर. मिस्टर सुद्धा सायकल चालवायचे आणि त्यांच्यासोबतच मी थोडी-थोडी एक 10-10 किलोमीटर पहिले चालवली आणि त्याच्यानंतर माझी सायकल सुरू झाली. हायवेला चालू झाली. सुरू झाली तर आतापर्यंत थांबलेलीच नाही हो, असं नाही. म्हणता येईल आपल्याला. नाशिक ते अयोध्याचा तुम्ही 1445 किलोमीटरचा प्रवास 12 दिवसात पूर्ण केला. त्याच्यामधला असा एखादा अनुभव सांगा मॅडम आम्हाला. त्या 12 दिवसांमधला. अ, आपण नाशिकमध्ये राहतो आणि श्रीरामांचं इथे वास्तव्य होतं आणि इथून आपण सायकलवर अयोध्येला जाणे म्हणजे एक खूप छान असा अनुभव होता आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही रॉयल रायडर्स आहे आमचे चे अध्यक्ष आहे आबा पाटील, डॉक्टर आबा पाटील डॉक्टर बाबा. यांनी ही राईड नेली होती आणि मी त्यांना 2 वर्षापासून सांगून ठेवलं होतं, की मला राईडला यायचं आहे आणि मी माझ्या मिस्टरांना सुद्धा सांगितलं होतं, की 2 वर्षानंतर मी अयोध्येला जाणार आहे. म्हणजे असतं ना आधी सांगून ठेवलं म्हणजे आपल्याला जायला मिळेल बुवा असं. तर ती मनाची तयारी सुद्धा मी घरातल्यांची पण केली होती, की मी 14 दिवस सायकलिंग करणार आहे. आणि जेव्हा अयोध्येला आम्ही 12 दिवस कंटिन्यू सायकलिंग केली, तर ते फार मोठंच एक जिगरीचं काम होतं. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सायकल दिवसभर चालवायची. आणि सायकलिंग म्हणजे आता नाशिकमध्ये ठीक आहे, नाशिकच्या आजूबाजूला ठीक आहे, पण दुसऱ्या प्रांतात जाऊन सायकल बरोबर आहे. चालवणे फार कठीण होतं. कधी-कधी सायकलिस्ट असं थोडं पुढं-मागं होत होते. पण योगामुळे हे मला फार सहज जमलं गेलं. योगा आणि मेडिटेशन माझं चालू असतं आणि हे सायकलिंग करताना सुद्धा मी एक 25 किलोमीटर झाली, की खाली उतरून हाताचा व्यायाम, कमरेचा व्यायाम, मानेचा व्यायाम, डोळ्यांचा व्यायाम, हा व्यायाम मी लगेच करून घेत होती एक एक 5-7 मिनिटात आणि परत सायकलवर बसायचे आणि असं करत-करत सायकलिंगचा प्रवास माझा पूर्ण व्हायचा. फक्त एक दिवस काय झालं होतं, दतिया एम-पीतलं गाव आहे. सायकल वर आम्ही एका मंदिरात गेलो होतो आणि माझा फोन शूज घालताना फोन माझा पायरीवरच राहून गेला होता. आणि फोन म्हणजे काय? आपण एवढ्या लांब चाललो तर फोन इम्पोर्टंट आहे कारण बरोबर आहे. त्याच्यात आपले सायकलिंगचं किलोमीटर पण मोजलेलं होतं. आणि मग बरंच आम्ही एका किल्ला बघायला गेलो आणि तिथं माझ्या लक्षात आलं, की फोन आपला मंदिरात राहिलेला आहे. आणि मी म्हटलं आपल्या ह्याच्याने होईल बुवा काम असं वाटलं आणि मी एका तिथे म्हणजे आपल्याला ते एम-पीतले लोकं होते तिथं मोटरसायकलवर. त्यांना म्हटलं, "मला घेऊन चलता का तिकडे?" आणि बाकीचे सायकलिस्ट वगैरे किल्ला बघायला गेले होते. तर मी त्या गाडीवाल्याला म्हटलं, "मला घेऊन चल" आणि ऐकलं त्यांनी पण आणि आम्ही त्याच्यासोबत गेलो. तर तिथं माझा फोन पडलेला होता. फोन माझा नव्हता. मग मी खूप रडायला लागली आणि बापरे! आणि म्हटलं आता काही खरं नाही. मग माझ्या मिस्टरांना फोन केला आणि खरंच ते सायबरला वगैरे आता खूप पुढं गेलेलं आहे सगळं, बरोबर. आहे ना. टेक्नॉलॉजी खूप तर पुढे गेली. साहेबांनी लगेच माझा एक 5 मिनिटात एक जणाला फोन केला आणि 5च मिनिटात ज्यानी फोन नेला होता, तो माझ्याकडे फोन घेऊन आला. म्हणजे मला म्हणजे हे म्हणतात ना आपण जे पण काय होतं ते आपल्या देवाच्या याच्यानेच चालू देवाच्या असतं इच्छेने चालू असतं सगळ्या प्रत्येक गोष्टी. गोष्ट आणि असा माझा फोन लगेच एक 10 मिनिटात माझा फोन सापडला. मॅड मी कधी विसरू शकणार नाही. कारण तेच होतं तुमचं, की आता जवळपास एम-पी मध्ये म्हटल्यानंतर तुमचा बराचसा प्रवास पूर्ण झालेला होता हो, असं हो. म्हणता येईल आपल्याला. अर्धा प्रवास त्याच्यात झालेला. सगळं तुमचं रेकॉर्ड होत होतं हो, आणि हो. मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू आहे. हो. तीच गेल्यानंतर मग माणूस म्हणजे ऑब्व्हियसली सगळं संपल्यासारखं हो. वाटायला लागतं ते. मॅडम जेव्हा तुम्ही सांगितलं घरामध्ये, की हा अयोध्येचा प्रवास आहे 12 दिवसाचा, 13 दिवसाचा, की मला या प्रवासाला जायचं सायकल करत. तर मी खास करून विचारेल, की साहेबांची प्रतिक्रिया काय होती याच्यावर?
ते माझं साहेब रोज माझं सायकलिंग बघतात आणि मला स्टेटसला टाकायची फार आवड आहे. मी जिथेही जाईल 20 किलोमीटर होऊ द्या, 30 होऊ द्या, 100 होऊ द्या. मी ते किलोमीटरचं सायकलिंगचं किंवा मग तिथला फोटो स्टेटसला टाकते आणि ते स्टेटस यासाठी की घरातल्यांना काळजी नसते आपली. बरोबर आहे. ते स्टेटस बघतात आणि आपण कुठल्या एरियात आहे हे घरच्यांनाही माहीत असतं आणि तेवढ्यासाठी आणि माझा रोजचा सराव ते बघत होते त्यावेळेस. कारण मी 2 वर्ष आधी बरोबर, सांगितलेलं होतं, की मला अयोध्याला जायचं आहे. बरोबर आहे. मग मी त्याप्रमाणे तो तयारी सुरू होती तुमची. तयारी सुरू केली होती आणि तो रोजचा जो सायकलिंग होती, साहेबांना माहीत होतं ही नक्की पूर्ण करेल. म्हणजे तर थोडक्यात 2 वर्षाची तुमची मेहनत बघून साहेबांनी पण काही कोणत्या गोष्टीचा विरोध केला नाही, नाही, तर नाही. असं म्हणता येईल आपल्याला. मॅडम, लेह लडाखला जो बंजी जंपिंगचा तुम्ही आता 2-3 वर्षापूर्वी जेव्हा गेले होते, तिथला अनुभव सांगा आम्हाला? अ, 17 जून 2022 ला आम्ही लेह लडाखला गेलो होतो. आमची अॅनिव्हर्सरी होती लग्नाची आणि तिथं गेल्यानंतर मला अ, माझ्या मुलांनी फोन केला, की "मम्मी हे बघ म्हणे तिथं काय लडाखला काय आहे बघ" म्हणे. मग आम्ही लेहला गेलो. साहेबांना म्हटलं, की "तिथे बघूया आपण काय आहे." मी लांबून बघितलं, तर ते जंपिंगचं दिसलं. तर मी म्हटलं यांना, की मला हे करायचं आहे. मी काही विचार केला नाही असा, की उडी मारल्याने काय होईल. म्हटलं मला हे करायचंय. तर मिस्टर बोलले, की "नाही," म्हणे, "आपली अॅनिव्हर्सरी आहे. नको, नको," म्हणे, "आता आपण नंतर बघू." बरोबर. नंतर आम्ही वरती गेलो. लेहला गेलो. लेहला. लेहला गेल्यानंतर आमची जेव्हा अॅनिव्हर्सरी होती 17 तारखेला आम्ही 16 तारखेला लेहहून खाली आलो. 17ला सकाळी आम्ही लडाखला पोहोचलो. बरं. तिथे बंजी जंपिंग होती. तर आम्ही त्या बंजी जंपिंगच्या स्पॉटवर गेलो. तर ₹4000 होते तिथे आणि तुम्ही सही पण करायची होती, की मेले तर तुमच्यावर, जगलं तर बरोबर आहे. तुमच्यावर. सर्वस्वी जबाबदारी आमची राहील. हां आणि ते साहेब करत नव्हते. कारण ते म्हणे, "अरे, आपली आज अॅनिव्हर्सरी आहे आणि मी याच्यावर सही करायची असं आणि तुला काय झालं वगैरे, आपण दोघंच जण इकडे, नको, नको." बरोबर. म्हटलं, "नाही, नाही, मला ही उडी मारायचीच आहे." खूप भारी वाटत होतं ते आणि पैसे भरले आणि मी ते थोडक्यात असं म्हणता येईल सगळी तुमच्या हट्टापुढे तयारी सर हारले असं म्हणता येईल सगळी आपल्याला. नाही, नाही, हारले नाही. सगळी तयारी केली आणि जेव्हा मी अशी उभी राहिली, तर ते जेव्हा मी खाली बघितलं, तर मी तिथे उभं राहून थोडंसं 1-2 मिनिट मुलांना आठवलं. नंतर म्हटलं, "नाही, नाही, आपल्याला मुलांना नाही आठवायचं, आपल्याला उडी मारायची आहे." आणि खूप भारी होतं. अॅनिव्हर्सरी होती आणि छान वाटतं ना अॅनिव्हर्सरीच्या आणि साहेब नेहमी मला बघायला नसतात रस्त्याने, की ही सायकलिंग वगैरे करते. पण त्या दिवशी ते स्वतः बघायला स्वतः होते, बघायला होते. व्हिडिओ काढायला होते. मला खूप भारी वाटलं आणि मी बंजी जंपिंग केली. त्यावेळेस ती 350 फूट खाली पाणी होतं सगळं आणि मी वरून उडी मारायची होती. पण ते उडी मारताना मी योगाला महत्त्व दिलं. मी ओंकार साधना बोलली 3-4 वेळेस. त्याच्यानंतर त्याच्या आधी पण मी शीर्षासनाचा सराव केला आणि त्याच्यानंतर उडी मारली. मॅडम, तुम्ही एव्हरेस्टचा बेस कॅम्प पण ट्रॅक पूर्ण केलेला आहे. हां, मागच्या वर्षी. मागच्या वर्षीच केला तो. हो. त्याच्याबद्दल थोडं सांगाल आम्हाला? एव्हरेस्ट बेस कॅम्प करणं तसं फार सोपं आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला परत तेच आपण योगाला महत्त्व देऊया. योगा आणि मेडिटेशन जर आपल्यासोबत असेल, तर आपल्याला मला नाही वाटत, की कुठलाही गड किंवा कुठलाही कॅम्प करायला आपल्याला त्रास होणार नाही. कारण एव्हरेस्टला पूर्ण मला योगा आणि मेडिटेशन मला त्याचा फायदा त्याचा झाला. फायदा झाला हो. तुम्हाला. मॅडम, महिला म्हणून सायकलिंग आणि ट्रेकिंग करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? अडचणींवर मात करत मी गेलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा मला योगाचाच पूर्ण फायदा झालेला आहे आणि घरातून पूर्ण सपोर्ट असतो मुलांचा आणि मिस्टरांचा. त्यांच्या अर्धा सपोर्ट त्यांचा आणि अर्धा योगा आणि मेडिटेशन आणि आपला स्वतःचा आत्मविश्वास. याच्यावर मी सर्व हे करू शकले. असं कोणी असं नव्हतं बोललं कोणी तुमच्याकडनं होणार नाही, तुम्ही हे करू नका. अशा अशा गोष्टींचा अनुभव नाही आला नाही, नाही. तुम्हाला मला काही वर्षात? आत्तापर्यंत तर मला कोणीच बोललेलं नाही, की तुझ्याकडनं हे होणार नाही. आतापर्यंत तुम्ही केलेला ट्रॅक, जो तुमच्या मनाच्या एकदम जवळचा आहे, की तुम्हाला आत्ता जरी म्हटलं, की जायचंय, तर असं तुमचं पहिलं नाव कोणतं येईल? कोणत्या ट्रॅकचं नाव येईल? की तुम्हाला करावं वाटेल तो? कळसुबाई. मनाच्या खूप जवळचा आहे. हां, महाराष्ट्रातील ते उंच ठिकाण आहे कळसुबाई आणि मला ते फार आवडतं. मॅडम, आतापर्यंत किती वेळा कळसुबाईचा मी ट्रॅक केलाय तुम्ही? 6 वेळेस गेली आहे. 6 वेळा. तिथला एखादा अनुभव सांगाल आम्हाला कळसुबाईचा? अ, कळसुबाईला अ, अं, एक 4 तासात आपण वरती जातो आणि 4 तासात खाली येतो.
पण पहिल्या वेळेस जेव्हा मी तिथे पोहोचली होती, तर लाँग रूटने गेली होती आणि त्यावेळेस आम्हाला पूर्ण दिवस लागला होता. पण कळसूबाईला वरती आम्ही पोहोचू शकलो नव्हतो, संध्याकाळ झाली होती. माझ्या मनात ते राहिलं होतं आणि दुसऱ्याच एक 6च महिन्याने मी परत कळसूबाईला वरती गेले. तर त्यावेळेस मला एक 3 तास लागले होते चढायला, 3 तास उतरायला. पण तिथं जेव्हा आपण जातो, तर आपल्याला हे शालेय शिक्षणामध्ये कळसूबाईचं सगळं आपल्याला धडा असतो, बरोबर. लहानपणी होता आणि ते सगळं आपण जो अभ्यास केलेला आहे, तो आपल्याला तिथे आठवतो आणि छान वाटतं. अनुभवाला मिळतो तो हो, इतिहास अनुभव. बघितला सगळा. मॅडम, मॅरेथॉनला तुम्ही मुंबईच्या मॅरेथॉनमध्ये तुम्ही भाग घेतला आणि तिथे धावलात तुम्ही. त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही? मुंबई मॅरेथॉन मी 10 किलोमीटर पूर्वी केलेली आहे. 10 किलोमीटर 2-3 वेळेस केलेली आहे. पण मला 42 किलोमीटर म्हणजे फुल मॅरेथॉन रनिंगमध्ये पण असतं, की फुल मॅरेथॉन आम्ही केली. हे भारी वाटतं. बरोबर. तर मी म्हटलं मुंबई अ, विमानाने फिरतात, गाडींनी फिरतात, ट्रेननी फिरतात, बरोबर. पण मुंबई ही आपण रनिंग करत फिरायची, पूर्ण आपण राउंड मारायचा, हे माझं फार स्वप्न होतं आत्तापर्यंत. आणि मी 42 किलोमीटर ही जी फुल मॅरेथॉन आहे, त्याच्यासाठी मी बरीच एक 5-6 महिने प्रॅक्टिस केली आणि 6 तासाचा टायमिंग होता त्याचा. 7 तासाचा टायमिंग होता सॉरी. मी 6 तासात ती पूर्ण केली आणि खूप मजा आली आणि खूप भारी अनुभव होता तो एकदम. आता पळायचा विषय आलाच आहे आपला, तर 15 एप्रिल 2026ला थायलंडला जी इंटरनॅशनल रनिंग कॉम्पिटिशन होणार आहे, त्याच्यात तुम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली. हो. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगाल मॅडम? कारण ही खूप मोठी उपलब्धी आहे मॅडम, की भारताचं प्रतिनिधित्व दुसरीकडे आउट ऑफ इंडिया जाऊन, ही खूप मोठी गोष्ट आहे मॅडम. त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. आपण जेव्हा स्पोर्ट्समध्ये येतो, तर परत मी तुम्हाला तेच सांगेल, ग्राउंडवर जेव्हा मी उतरते, त्यावेळेस आधी मी सकाळी योगा करते, मेडिटेशन करते आणि त्यानंतर मी ग्राउंडवर जाते. तो जो आपला मनाचा समतोल असतो, मेंदूवर जो ताबा असतो, तो आपल्याला तिथं महत्त्व म्हणजे त्याची मदत होते आपल्याला. ज्यावेळेस रेसिंगमध्ये मागे-पुढे कॉम्पिटिटर्स जे असतात, ते मागे-पुढे होतात. बरोबर. त्यावेळेस आपला मनाचा समतोल ढासळला गेला नाही ढासळला गेला नाही पाहिजे. पाहिजे. आणि आता तेच मी नॅशनलला पण 2 गोल्ड आणि 1 सिल्व्हर मिळवलेलं आहे आणि इंटरनॅशनलला मी चालली आहे. पण मी असं नाही, की मला ते मिळालंच पाहिजे असं नाही. मी माझ्या शरीरावर, स्वतःवर आत्मविश्वास ठेवून मी तिथे जाणार आहे आणि मी माझ्या ह्याच्यावर पळणार आहे. असं नाही, की कोणी पुढं गेलं म्हणून मी त्याला मागे टाकणार, असं बिलकुल नाहीये. मी माझं पळणार आहे आणि माझ्यासाठी मी मेडल कमवणार आहे. बरोबर. एक खेळाडू म्हणून शिस्त म्हणजे नेमकं काय? शिस्त म्हणजे तुम्ही जेव्हा स्पोर्ट्समध्ये खेळाडू स्पोर्ट्समध्ये उतरतात, त्यावेळेस तुम्हाला काही शिस्त लागते शरीराला. तुम्हाला उठण्याची शिस्त पाहिजे असते आणि अ, जेवण, बाकीचं जे असेल त्याच्यावर मनावर कंट्रोल ते सर्व पाहिजे असतं. मॅडम, बोलताना बऱ्याच जागेवर आता तुमचा उल्लेख आला योगाचा. तर तुम्ही योगाबद्दल असं काही शिक्षण घेतलेलं आहे का? हां, मी योगामध्ये मास्टर आहे. अ, नागपूर कवी कालिदास रामटेक इथून माझं एम-ए 2 वर्षाचं मी शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी 32 वर्षापासून योगामध्ये आहे आणि त्या योगाचाच आजपर्यंत मी जे काही मेडल, खूप सारे मेडल मिळवलेले आहे, ते सगळं मिळवण्यासाठी मला योगाचाच फायदा झालेला आहे. मॅडम, योगाने तुमच्या आयुष्यात असा नेमका काय बदल घडवून आणला? म्हणजे एका व्यक्तीचा, आता समजा एक व्यक्ती योगा करतोय आणि एका व्यक्तीचा योगा नाही. काम दोघं सेमच करतायत. तर मग त्या दोघी गोष्टींमध्ये काय फरक होतो? आणि याचा तुमच्या आयुष्यात काय परिणाम झाला योगाचा? योगामुळे मानसिक संतुलन जे असतं, ते आपलं व्यवस्थित राहतं. त्याचबरोबर चिडचिडेपणा, स्थूलपणा, अ, वजन वाढणे, त्याचबरोबर अ, मन बघा आताच्या काळात सैरावैरा धावतंय. फोनमुळं धावतंय, की कोणी काय आणलं, मग मला नाही, त्यांच्याकडे तसं आहे, माझ्याकडे नाही. हे जे आहे कॉम्पिटिशन चालू आहे जगामध्ये, त्याच्यावर सगळ्यावर मात करण्यासाठी तुम्हाला योगाच महत्त्वाचा आहे आणि जिम पण लोकं करत आहे. पण मला वाटतं जिमपेक्षा तुम्हाला योगा महत्त्वाचा आहे. महत्वाचं आहे. आजच्या तरुण पिढीला तुम्ही योगाचं महत्त्व कसं सांगाल? योगामध्ये
मुलांना फार स्थान पाहिजे आहे. कारण आजकालचा अभ्यासक्रम चढाओढ जे चालू झालेली आहे. मुलांमध्ये अभ्यासाची चढाओढ मला असं म्हणता येईल का पालकांनी सुद्धा थोडंफार मुलांना डिप्रेशन देऊ नये. मुलांना बरोबर. अभ्यासाचा ताणतणाव देऊ नये. कारण जे ते आपापल्या कॅपॅसिटीनुसार अभ्यास करत आहे आणि आता अभ्यासक्रम बदलल्यामुळे तो जरा कठीण पण झालेला आहे. पण हे फोन जे आलेले आहेत आता फोनमुळं मुलं गेम खेळतात आपण बघतो आणि त्याचाही परिणाम अभ्यासावर होतोय. त्याच्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त योगाकडे वळायला पाहिजे. योगाने तुमच्या मनाचा समतोलपणा राखला जातो. मॅडम, योगा फक्त शरीरासाठी की मनासाठी? योगा हा मन आणि शरीर दोन्हीसाठी आहे. म्हणजे योगामुळे दोघं हो. गोष्टींचा समतोल मन राखता हो, येतो आपल्याला. नक्कीच. मॅडम, सामान्य माणसाने दररोज किती वेळ योगा केला पाहिजे? 1 तास, कमीत कमी 1 तास. 1 तास योगा आणि असला पाहिजे. तुमच्याकडे टाईम नाहीये, तुम्हाला बाहेर जायचंय कुठे, कमीत कमी मग अर्धा तास तरी तुम्ही योगा करायला पाहिजे. आता पुढचा एक म्हणजे एक प्रश्न विचारतो मॅडम तुम्ही, की महिलांसाठी खास करून कोणते योगा महिलांनी केले पाहिजे? कोणत्या प्रकारचे योगा महिलांनी केले पाहिजे? आता योगामध्ये जर आपण म्हटलं तर बऱ्याच महिलांना बाहेर जायला मिळत नाही. अ, अ, बाहेर म्हणजे काही कारणं असतं घरातली कामांमुळं, तर त्यांनी घरीच योगा करायला पाहिजे. वेगवेगळी आसनांची आता आपल्याला YouTubeवर सुद्धा आसनांचे प्रकार पाहायला मिळतात. तर आपण थोडेफार आसनं केले पाहिजे. अ, सराव जर असेल तुमचा थोडाफार, तर नक्कीच तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो. मॅडम, एवढं सगळं करत असताना तुमचा स्पोर्ट झालं, त्याच्यानंतर एक गृहिणी म्हणून झालं, एक आई म्हणून झालं, एक पत्नी म्हणून झालं. हे सर्व करत असताना तुम्ही अजून एक बाजू तुमची आहे, जी समाजसेविकेची आहे. तर मॅडम, तुम्ही एवढं सगळं करत असताना हे कसं काय मेंटेन केलं? अ, माझ्या मिस्टरांना मधुकर कट जे आहेत, त्यांना पहिल्यापासून ती आवड आहे आणि मी पण लहानपणापासून थोडीफार तशीच होती. त्याच्यामुळे आमच्या दोघांच्या विचाराने हे चालतं आणि समाजसेवा करताना अ, दोघांचीही जर तयारी असेल, तर बरं. चांगले कामं करायला आम्हाला त्याचं प्रोत्साहन जास्त मिळतं. मॅडम, 2 मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला तुम्ही. त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल? कारण मुलं आत्ताच्या युगात असा विचार बऱ्यापैकी कोणी करत नाही. आणि जो विचार तुम्ही केलाय 2 मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण केलं शिक्षण ते वगैरे सगळ्या हां, गोष्टी, तर त्याच्याबद्दल नोकरीला खूप पण. सांगा आम्हाला. हं. तर आपण जेव्हा घरातलंच तर सर्वच करतात. पण बाहेर जेव्हा आपण थोडंफार जर मदत केली आणि कोणाचं लाईफ आपण जर सुधारवण्याचा प्रयत्न केला, तर तो आनंद आपल्या मनाला जास्त देऊन जातो. आणि असेच आम्ही 2 मुलांना दत्तक घेऊन त्यांना त्यांचं शिक्षण पहिल्यापासून पूर्ण करून आतापर्यंत त्यांना चांगल्या जॉबला लावून दिलेलं आहे. स्टेट बँकेत मॅनेजर आहे एक जण, एक जण पण आहे एका कंपनीमध्ये आहे आणि त्यांचे लग्न पण झालेले आहे आणि आम्ही त्यांना सोडून दिलेलं नाहीये. आम्ही त्यांचे परत चौकशी पण करत असतो, काय व्यवस्थित आहे कसं. खूप चांगलं. आणि समाजाने पण या गोष्टीचा थोडा विचार करून थोडंसं अंगीकारलं पाहिजे या गोष्टींना. तर मॅडम, त्या दोघं मुलांच्या शिक्षणाचा प्रवास कसा होता? त्यांचं शिक्षण कसं झालं? अ, शिक्षण एका बायोटेक झाला एक मुलगा. त्याचं पूर्ण अभ्यासाचं, त्याचं खाण्यापिण्याचं, त्याचं सर्व बघितलेलं आहे आणि अजून एक स्टेट बँकेत आहे. अ, तो पण असा एक साधारण गावातून एक मुलगा आलेला आहे. त्याचं पण स्टेट बँकेत मॅनेजर म्हणून या नोकरीला तो आहे आता. त्याच्या फार मोठी गोष्ट आहे ही. शिक्षण करून परत एवढी छान नोकरी लागली गव्हर्नमेंटची. दोन्ही मुलं छान पदावर आहेत ते. मॅडम, रिमांड होममध्ये मोफत योगा क्लासेस तुम्ही सुरू केलेत. हां. त्याबद्दल आम्हाला म्हणजे ऐकायला खूप आवडेल तुमच्याकडे. मी योगाचं शिक्षण मी मंडलिक गुरुजी जे आहे तळवड्याला आपल्या इथं नाशिकमध्ये भारतामध्ये योगाला फार महत्त्व आहे. तुम्ही म्हणाल की कुठेही गेलो तरी मी योगाकडेच येते. बरोबर. पण तसं नाही. मी आज जे काही तुमच्या समोर आहे बसलेली मी योगामुळेच आहे. आणि आमचे मंडलिक गुरुजी जे आहेत तळवड्याला पंतप्रधान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मिळालेलं. तर सरांकडे योगा शिकताना
मी ठरवलं होतं, की मी योग शिक्षक त्यांची पण योग शिक्षक आहे, रामदेव बाबांची पण मी योग शिक्षक झालेली आहे. पण तेव्हा मी योग शिक्षकचं जेव्हा मी प्रमाणपत्र घेतलं, त्यावेळेस मी बोलली होती, की मी हे रिमांड होमला म्हणजे आपल्याला जे काही येतं, ते आपण कुणाला तरी द्यावं. द्यावं. आपण ते घेऊन जर बसलं, तर त्याला गंज बसतो. बरोबर. म्हणून मी कंटिन्यू देत राहते आणि हे जे योगाचं आहे ते मी रिमांड होमला त्या तेथील मुलांना कोरोना काळात मी रोज योगा शिकवायला जात होती आणि ऑनलाईन सुद्धा योगाचे क्लासेस घेतले. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हा जो आहे तो ग्रामीण पूर्ण योगा योगाचं शिक्षण मी तिथे दिलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी योगावर येतात आणि योगापासूनच सगळं सुरू होतं असं नक्की सर. म्हणायला नक्की, हरकत नक्की. नाही. मॅडम, समाजसेवा करत असताना असं कधी वाटलं, कधी निराशा कधी आली, की म्हणजे असा एखादा प्रसंग घडला, की त्यावेळेस वाटलं, की हे नको आता, असं कधी वाटलं तुम्हाला? अ, असा एखादा प्रसंग नाही, घडला? नाही. निराशा कधीही आलेली नाही. बरोबर. दोघांच्या विचाराने जे चालू आहे ते हो, तुम्ही हो, हो. मग आमच्या दोघांच्याही आणि मुलं पण आमचं जे आम्ही चौघांची फॅमिली आमची. पण सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि सगळ्यांच्या असं नाही का एक जण नाराज, एक जण असं बरोबर, काही बरोबर. नाहीये. सगळ्यांना आम्ही जे करतो आई-वडील जे करतात ते मुलांनाही आवडतं आणि मी जे करते ते चांगलेच करते हे साहेबांनाही माहीत असतं. बरोबर. त्याच्यामुळं निराशा हा शब्द कुठंच येत नाही. खूप चांगलं आहे मॅडम. कारण कसं आहे, घरातून किंवा बाहेरून असं थोडंसं निगेटिव्ह वाटलं त्याबद्दल, तर आपणही निगेटिव्ह होतो. जर आता घरातूनच सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, सगळेजण समजून घेत आहेत आणि समजा काम करताना थोडाफार चढ-उतार आला तरी, जर जर समजून घेण्यासाठी एवढी भक्कम बाजू असेल आपल्याला, तर खरं मग आहे. काम करायला नक्कीच म्हणजे अजून काम करावं, चांगलं काम करावं असं वाटतं. मॅडम, तुम्ही वाव ग्रुपच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून हो. कार्यरत आहात. मॅडम, ही संकल्पना काय आहे वाव ग्रुप नेमकी आणि ती कशा पद्धतीने काम करते? अ, वाव ग्रुपच्या प्रेसिडेंट आहेत अश्विनी निहारकर. 1,500 महिलांचा आता मार्च 8 मार्चला जो महिला दिन आहे, तर 1,500 महिला तिथे बाईकने येतात आणि 3-1 किलोमीटरची रॅली रॅली करतात. असते. त्याची मी अँबॅसेडर आहे. पण हा जो ग्रुप आहे, तर सामाजिक कार्यामध्ये फार पुढे गेला आहे आणि आदिवासी पाड्यांवर सुद्धा हे लोकं मोठ्या प्रमाणावर यांचं काम चालू आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण आणि सायबर अवेअरनेस याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत. कारण हल्लीच्या काळी मोबाईलमुळे बरेच फ्रॉड होतात हे आपण बघतो आणि प्रत्येकाला आपण सांगू शकत नाही ना, असं बरोबर. करू नका, असं करू नका. तर हे सर्व करण्याचं काम वाव ग्रुप करतं आणि त्याची मी अँबॅसेडर आहे. मला छान वाटतं त्यामुळे. मॅडम, महिलांच्या फिटनेसबद्दल आणि याच्या महिलांच्या फिटनेसकडे महिलांनी कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे? प्रत्येक महिलालाच म्हणजे बऱ्याच जणांना आपल्या घराच्या जवळ आता ग्राउंड पण असतात. तर आपण सकाळी उठून कमीत कमी अर्धा पाऊण तास मोकळ्या हवेत वॉकिंग केली पाहिजे, जॉगिंग केली पाहिजे आणि तुम्हाला ते पण नसेल करायचं तर घरात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आसनं असतात अ, ती केली पाहिजे आणि सकाळचा जो वेळ आहे ब्रह्म मुहूर्त, मुहूर्ताचं. तो जर आपण कॅच केला, तर आपला पूर्ण दिवस छान जातो आणि हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. त्यामुळे आपण महिलांनी योगाला महत्त्व दिलं पाहिजे, वॉकिंगला महत्त्व दिलं पाहिजे आणि सायकलिंग पण आवडत असेल, तर तुम्ही सायकलिंग पण करू शकता. म्हणजे सकाळचा जो वेळ आहे, आपला 1 तास तरी आपण ग्राउंडवर दिला पाहिजे. स्वतःसाठी 1 तास तरी दिवसभरातून हां आणि महिलांनी काढलाच महिलांनी पाहिजे. घरातील महिलांनी जर केलं, तर आपले घरातील मुलं आणि इतर जी व्यक्ती असतील घरामध्ये, आपले सासू-सासरे असतात किंवा वडील असतात, ते सुद्धा आपलं बघून ते सुद्धा थोडंफार तरी अर्धा तास तरी वॉकिंग करतात किंवा घरातील एक्सरसाइज करतात. मॅडम, हे सर्व काम करत असताना तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा प्रेरणा कोणाकडून मिळते? नक्कीच माझे मिस्टर मधुकर कड यांच्याकडनं. सरांपासूनच तुम्हाला जे असं म्हणा तुमचा ऊर्जेचा स्रोत सर आहेत असं हो, म्हणायला मला हरकत नाही. एखाद्या वेळेस कंटाळा येतो ना, एखाद्या वेळेस येतो कंटाळा. बरोबर. तर साहेब मला उठवतात, की म्हणतात, "तुला सायकलिंगला जायचं नाही का? 6 वाजले." मग छान वाटतं आणि मी उठून जाते आणि म्हणजे त्यांचा पण सपोर्ट आहे भरपूर मला. त्यामुळे हे सर्व शक्य आहे. तुमचं यश मॅडम कुटुंबासाठी काय अर्थ ठेवतं? जे तुम्हाला जे यश मिळालंय?
तुम्ही यश मिळवताय यश याच्याबद्दल मिळवण्यासाठी घरच्यांचे काय घरच्यां फीडबॅक? त्यांनी मला फार मदत केली. माझे दोन्ही मुलं पण आणि साहेब पण फार मदत करतात. मला एखाद्या वेळेस दिवसभर जर मी सायकलिंग केली 100-150 किलोमीटरचं केली, घरी यायला मला संध्याकाळ होते. संध्याकाळ म्हणजे 7:30 वाजतात. पण त्यांना हे माहिती आहे, की ही दिवसभर दमून आलेली आहे, तर छान मला जेवण घेऊन येतील आणि ते म्हणजे मदत करतात किंवा मग लांब कुठे मी गेले तर फोन करून विचारणार, "कुठं आहे? आणि मग सायकल व्यवस्थित आहे का? तुला दम नाही लागला का?" म्हणजे प्रत्येक वेळेस सपोर्ट करतात. मुलं सुद्धा, "मम्मी तू कुठे चाललेली आहे? आता कुठं आहे?" कंटिन्यू फोन करणार. असं लांबच्या राईडला मी सायकलिंगला जर गेली, तर मला तिघं पण खूप फोन वगैरे करून विचारतात, "कुठे म्हणजे आहे?" असा एक आलेला फोन सुद्धा आपल्याला अशी ताकद देऊन जातो हां. काम करताना. मॅडम एक असा मध्येच प्रश्न विचारतो तुम्हाला, की तुम्ही मुलं मोठे होतात तोपर्यंत मुलांना नेऊन सोडणं स्पोर्ट्ससाठी, घेऊन येणं, आल्यानंतर जेवायला देणं. आज त्याच गोष्टी तुमच्याबरोबर होतात, की तुम्ही जाऊन आल्यानंतर मुलगी किंवा मुलगा तुम्हाला जागेवर बसवणं. त्यावेळेस काय वाटतं मॅडम? की अ, आज आतापर्यंत मी करत होते आणि आता ज्यांना आपल्यासाठी हे हो, करतात. म्हणजे मला असं वाटतं मी त्यांची मुलगीच आहे तिघांची घरात. म्हणजे मी ॲक्चुअली आई आहे. पण मला बरोबर. असं वाटतं मोठा मुलगा मला हे करतो, लहाना करतो आणि साहेब पण. ते तिघं जण एवढे लक्ष ठेवतात, कुठं गेली, काय आणि कुठल्या गेममध्ये मी चालली आहे, तर आधी हे तिघं जण मला विचारतात, "कुठे चालली? काय करायला चालली?" असं आणि सपोर्ट करतात. तर मी म्हटलं यांना मी शिकवत होते आधी. बरोबर आहे. आता मी छोटीशी गोष्ट सांगते. शूज घालायचे रनिंगला. तर ते मुलं, "मम्मी, मम्मी हे शूज नको घालू, हे शूज घाल. हां, लेस अशी काय लावली? लेस अशी लाव." तर आणि हा असा थांब, थांब इकडे ये, हा शर्ट, हा नको शर्ट घालू, दुसरा शर्ट घाल. म्हणजे ह्यांना मी आधी शिकवलेलं आहे आणि आता मला हे सांगताय, की हे शूज नको घालू. मग मला तेव्हा खूप भारी वाटतं. म्हणलं, बापरे! आपण ह्यांना जसं-जसं बोलायचो, आता हे मला बोलतायत. बरोबर तसंच बोलतायत. खूप छान वाटतं मॅडम अशा वेळी, की आपण त्यांना जे शिकवत होतो तेच आता आपल्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता त्यांना आपली काळजी वाटते. एकदम बरोबर. तुम्ही त्यांची काळजी करता, तर त्यांना तुमची काळजी वाटते. खरंच. खूप असं मन भरून येतं अशा वेळी. मॅडम दिनानिमित्त तुम्ही महिलांना असा काय खास संदेश द्याल? महिला दिनानिमित्त पहिले तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छान राहा, योगा करा आणि अ, आपण स्वतःची आधी काळजी घ्यायची आहे. स्वतः आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. जेवण जे आहे ते आपण पौष्टिक घेतलं पाहिजे. त्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं आणि आपण स्वतः जर व्यवस्थित राहिलो, तर आपण आपल्या सगळ्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो किंवा त्यांना व्यवस्थित आपण ठेवू शकतो. म्हणून महिलांनी आपण स्वतः पहिले शरीराची काळजी घ्या. योगा करा, रनिंग करा, वॉकिंग करा आणि त्याच्यामुळे आपलं पण संतुलन चांगलं राहतं. त्याचबरोबर पूर्ण कुटुंब जे आहे ते व्यवस्थित राहतं. म्हणून महिलांना माझी नम्र विनंती आहे, अ, आपल्या स्वतःसाठी तुम्ही योगा करा, सायकलिंग करा, रनिंग करा, काही पण करा. पण नक्कीच आपण स्वतःच्या शरीराला महत्त्व द्या. मॅडम खूप चांगला संदेश तुम्ही या महिला दिनानिमित्त दिलेला आहे. मॅडम आपण आता एक रॅपिड फायर राउंड घेणार आहेत. तर त्याचे एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचे. मॅडम सायकलिंग की रनिंग? सायकलिंग, योगा की ट्रेक? योगा, भीती की धाडस? धाडस, शिस्त की स्वतंत्र? स्वतंत्र पण आणि शिस्त पण. स्वतंत्र जरी असेल, पण त्याला शिस्तची जोड असेल, असेल तर ते योग्य. तर योग्य आहे ते. एकदम बरोबर मॅडम. आणि एक आवडती जागा मॅडम तुमची? आवडती जागा नागपूर. नागपूर म्हणजे तुमचं जे बालपण तिकडे लहानपण गेलेलं आहे लहानपण माझं. गेलं असल्यामुळे तिकडं. आणि शेवटचा एक आणि महत्त्वाचा प्रश्न एका शब्दात नलिनीकड म्हणजे काय? आत्मविश्वास. खूप छान उत्तरं दिलेत मॅडम तुम्ही. थँक यू. आज तुम्ही आमच्या या व्यासपीठावर आलेत. तुमचे अनुभव सांगितले. तुमच्याबद्दल तुम्ही माहिती करून दिली. महिलांना पण जागरूक करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि जे तुमचं काम चालू आहे, त्याबद्दल बी तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू मॅडम. थँक यू.